नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत ETF म्हणजे काय, ते कसे काम करते आणि गुंतवणूकदारांसाठी ते फायदेशीर का आहे. शेवटपर्यंत पहा, कारण हे माहितीपूर्ण आणि तुमच्या आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. हे एक असं गुंतवणुकीचे साधन आहे जे म्युच्युअल फंड सारखं असतं, पण शेअर बाजारात शेअर्स सारखं ट्रेड केलं जातं. यामध्ये अनेक शेअर्स, बॉन्ड्स किंवा कमोडिटीज असतात, म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येते. ETF स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असतात. तुम्ही ते डीमॅट खात्याच्या माध्यमातून विकत घेऊ शकता. ETF ची किंमत दिवसभर बदलत राहते, म्हणजे तुम्ही मार्केट ओपन असताना हवे तेव्हा खरेदी किंवा विक्री करू शकता. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ETF उपलब्ध आहेत. पहिला इंडेक्स ETF, जसं निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स. दुसरा सेक्टर ETF, IT, फार्मा, बँकिंग. गोल्ड ETF, सोन्यातील गुंतवणुकीसाठी. चौथा इंटरनॅशनल ETF, परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक. आणि पाचवा बॉन्ड ETF, सरकारी किंवा खासगी बॉन्ड्स आधारित. ETF मध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. कमी खर्च, लो एक्सपेन्स रेशियो, अधिक पारदर्शकता, पोर्टफोलिओ रोज अपडेट, लवचिकता, लाईव्ह मार्केट प्राइसवर ट्रेड, विविधता, एकाच गुंतवणुकीत अनेक शेअर्स आणि टॅक्समध्ये बचत, लॉंग टर्म टॅक्स एफिशियन्सी. पण कुठल्याही गुंतवणुकीप्रमाणे ETF मध्येही काही जोखमी आहेत. मार्केट जोखीम, बाजार पडल्यास नुकसान, लिक्विडिटी कमी असू शकते आणि ट्रेकिंग एरर, बेंचमार्कप्रमाणे परफॉर्म न होणे. ETF खरेदी करण्यासाठी पहिला डीमॅट खाता आणि ट्रेडिंग ॲप लागेल. दुसरा स्टॉक मार्केट ओपन असताना खरेदी विक्री. आणि तिसरा SIP ची सुविधा काही ठिकाणी उपलब्ध आहे. आता पाहूया ETF आणि म्युच्युअल फंड यामधला फरक. ETF रिअल टाइम ट्रेड होतो, म्युच्युअल फंड फक्त दिवसातून एकदा. ETF मध्ये खर्च कमी. ETF पारदर्शक, पोर्टफोलिओ रोज दिसतो. भारतामधील काही प्रसिद्ध ETF म्हणजे SBI ETF निफ्टी 50, निप्पॉन इंडिया गोल्ड ETF, मोतीलाल ओसवाल नासडॅक 100 ETF, प्रुडेन्शियल सेन्सेक्स ETF. जर तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात करत असाल तर इंडेक्स ETF हा उत्तम पर्याय आहे. लांब पल्ल्याची गुंतवणूक करा आणि मार्केट समजून घेत गुंतवणूक वाढवा. तर मित्रांनो, ETF म्हणजे काय हे आता स्पष्ट झालं असेल. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा किंवा तुमच्या प्रश्नांसाठी कमेंट करा. पुढील व्हिडिओत उत्तर देऊच. धन्यवाद आणि हॅपी इन्व्हेस्टिंग.